हॅलो, हाय. कसे आहात तुम्ही? आशा करते की आनंदात असणार आणि आनंदातच असायला पाहिजे. मी सुषमा तुम्हा सगळ्यांचे शूश मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवत नाही आहे, कारण की ना मला वेळच नव्हता मिळत. मम्मी वगैरे आली होती. आम्ही प्लॉट वगैरे बघायला गेलो होतो बाहेर नागपूरच्याच तिकडे बाहेर काटोल रोडकडे. बाहेर पडल्यानंतर माहीत झालं की प्लॉटचे रेट खूपच वाढलेले आहेत. म्हणजे शक्यच नाही इकडे जवळपास वगैरे घेण्याचं विचार करतो म्हटलं तर अगदी बाहेर 40 किलोमीटर 45 किलोमीटरचाच रेट ना किती होता 620 650 अशा प्रकारचा रेट सुरू आहे 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि जवळपास घेतो म्हटलं तर 2500 3000 1800 एरिया पाहून रेट आहेत. आपल्याला वाटते की नागपूरमध्ये प्लॉट घेणं शक्य आहे, कधीही घेऊ शकतो, तर असं नाही आहे. खूप महाग प्लॉट आहेत. जेव्हा आपण बाहेर पडतो ना घराच्या बाहेर किंवा कोणती गोष्ट विकत घेण्यासाठी जेव्हा सर्च करतो किंवा बाहेर निघतो तेव्हा माहीत होते की त्या वस्तूची किंमत किती महाग झालेली आहे. आम्ही बघत आहोत, म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत आहे माझी मम्मी वगैरे, की एक असो म्हणे प्लॉट आपल्याकडे म्हणून ते इन्व्हेस्टमेंटसाठी घेऊ म्हणत आहे. आम्ही गेलो होतो तर 2-3 दिवस तिकडेच प्लॉट बघण्यामध्ये गेले. आणि इकडे तिकडे अजून काही वस्तू वगैरे खरेदी केल्या. मला काही शूट करता आलं नाही, कारण की दादू मनस्वीला सोबत घेऊन आम्हाला जावं लागत होतं, त्याच्यामुळे ते काही पॉसिबल झालं नाही. म्हणूनच माझे व्हिडिओ लेट होत होते. मग नंतर मध्येच माझ्या सासूची तब्येत खराब झाली होती, तर यांनी गावाला गेले होते, त्यांना आणलं. त्याच्यामध्ये सुद्धा दिवस गेले. मग दवाखान्यामध्ये जाणं येणं सुरू झालं होतं. मग आम्ही पण चेकअप वगैरे करून घेतलं. मनस्वीला वगैरे दाखवलं, तिच्या पोटात वगैरे दुखत होतं. म्हणत होते डॉक्टर की पाणी कमी पिते ती, त्याच्यामुळे, आणि उन्हाळा लागलेला आहे तर थोडं जास्त पाणी प्यायला पाहिजे. आणि खाणं-पिणं तर असतेच लेकरांचं. आणि शक्यतो ना तुम्ही, मला तरी असं वाटते की नारळ पाणी द्यायला पाहिजे. आता उन्हाळ्यामध्ये डॉक्टरनी पण सांगितलं की नारळ पाणी देत जा अधूनमधून. आठवड्यातून 2दा किंवा 1दा तरी दिलं पाहिजे, चांगलं असते. आणि आईस्क्रीम वगैरे तर पाहिजेच असते आपल्याला, पण ते थोडंसं कमी करावं लागेल असं मला वाटत आहे. असं सुरू होतं हा रुटीन आमचा. आणि पुन्हा तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. म्हणजे आता ना TET निघणार आहे. TETचा अभ्यास जर सुरू केला नसेल तुम्ही, नक्कीच सुरू करा, कारण की मी विचार करत आहे की थोडंसं TETचा अभ्यास करावा म्हणून. कारण की मला CTETमध्ये एकदम 82 मार्क आहेत. CTETमध्ये आपले क्वालिफिकेशनसाठी. म्हटलं थोडंसं अभ्यास करून घ्यावं, जर बघूया निघतात की नाही निघत यावेळेस. आता मी तो पण अभ्यास सुरू करणार आहे. मला व्हिडिओ बनवण्यासाठी काही वेळ मिळत नाही आहे. असं सगळं चाललेलं आहे, इकडे तिकडे असं धावपळीचं सुरू आहे. आणि खूप दिवस झाले होते मी तुमच्यासोबत काही बोलली नव्हती, थोडंसं वाटत होतं की नाही आपल्या मनातलं काहीतरी सांगावं बोलावं म्हणून. आणि बघा ना, मी तर विचार केला होता की 3 ते 5 दिवस रेग्युलर व्हिडिओ बनवणार, सगळं काही करणार, मॅनेज करणार, असं करणार तसं करणार, पण तसं होत नाही. म्हणून कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. आपण जो निर्णय घेतलेला आहे की नाही मी हे करणार, ते करायसाठी आपलं मत असं एकदम ठाम असलं पाहिजे, आपलं मन एकदम ठाम असलं पाहिजे. आता मी बघा, रोज शूट करणारी काही शूट करू शकली नाही, मी तुम्हाला दाखवू शकली नाही की आम्ही असे प्लॉट बघत आहोत, की असं करत आहोत, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर असं सुरू आहे, ते सुरू आहे, चेकअप केलं तेच, हे सगळं काही दाखवू शकली नाही. म्हणून असं रेग्युलर ब्लॉग जे कोणी टाकत असणार, खरंच खूपच मेहनत लागते त्याच्यासाठी असं मला तरी वाटते. आणि असं आहे की नाहीच करू शकत, काही ना काही प्रॉब्लेम्स अडथळे फेस येते. ह्या सगळ्या फेसेसला प्रॉब्लेमला दूर करून रोज व्हिडिओ टाकणे खरंच खूपच कठीण आहे, हे मला असं जाणवत आहे. जे काही यूट्यूबर बनलेले आहेत आणि आता बनत आहेत, खरंच मान्य करावं लागेल की जेव्हा आपण कसं प्रत्यक्षामध्ये कोणती वस्तू सुरू करतो किंवा कोणती गोष्ट सुरू करतो तेव्हाच माहीत असते. असं येऊन कमेंट्स करायला काही वाटत नाही की का बरं तुझे व्हिडिओ येत नाही, किंवा का बरं तुम्ही असं बोलता तसं बोलता, तुमचं हेच बरोबर नाही, हे असं काही
हे नाही आहे. खूप त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, एक गोष्ट समजून घ्यावं लागते आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून व्हिडिओ अपलोड करावं लागते असं मला तरी वाटत आहे. म्हणून पटकन जाऊन कोणालाही कमेंट्स करणं योग्य नाही. जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा माहीत असते की किती ते गोष्ट कठीण आहे म्हणून. आणि तसेच आता मी 2-3 दिवस म्हणजे एक हप्ता झाला मी आता बघितलं माझ्या वाय-टी स्टुडिओमध्ये तर 3 माझे नवीन सबस्क्रायबर वाढलेले आहेत. जो की मी 16 सबस्क्रायबरसाठी थँक म्हणून बोलली होती. त्याच्यामध्ये आणखी 3 सबस्क्राईब वाढल्यात म्हणजे 19 सबस्क्रायबर माझे आता झालेले आहेत. तर त्यांचे अगदी मनापासून मी धन्यवाद मानत आहे. असंच मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. खरंच जेव्हा असे आपल्याला सबस्क्रायबर बघायला मिळते ना तेव्हा खूपच छान वाटते की नाही चला आपले विचार कोणाला तरी आवडत आहे, पटत आहे आणि तुम्हालाही आणखी काही माझे विचार मध्ये वाटत असेल की नाही हे असं करायला पाहिजे किंवा असं सुचवायला पाहिजे मला तुम्ही नक्की सुचवू शकता. तर बस एवढंच. आता मी ठरवलेलं आहे की मी आपली कन्सिस्टन्सी सुरू ठेवणार आहे आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ अपलोड करणार आहे, व्हिडिओ शूट करणार आहे. तर असं सगळं चाललेलं आहे. तर नक्कीच इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदात राहा. बाय.